भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे, म्हणून चिंता नाही आम्हा दासा, न भिवो गर्भवासा जन्म घेता, आपुलिया इच्छे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे, म्हणून चिंता नाही आम्हा दासा, न भिवो गर्भवासा जन्म घेता. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबत एरैरा, म्हणून चिंता नाही आम्हा दासा, न भिवो गर्भवासा जन्म घेता. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां, नितंबकराभ्यां धृतो येन तस्माद् विधातुर्वसत्ते, धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलांकांकते ज्योतिकामोदिवक्त्रम्, खलानीशबादापणोदारदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची महिम न पारंते, परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः, अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हर निर्भवाद परिकरः लोकाभिरामम्. रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनो मुकुरु सुधारी, बरणउ रघुबर बिमल जसु, जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूत, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावा व्यासुभटा, सभा सकल साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानियांची, या सकलाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. नामरूपी अनुसंधान मस्तके पायावरी, या वारकरी संतांच्या शेगाव गावी, वसले गजानन तयाच्या चिंतने, हरतील विघ्न म्हणून अंतरी. स्मरा सद्गुरुला नमस्कार माझा, श्री गजाननाला नमस्कार माझा, श्री गजाननाला नमस्कार माझा, श्री गजाननाला. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते, आद्दैव मे विशतु मानस राजहंस, प्राण प्रयाण समये कफवात पित्तै, कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. विठ्ठल 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 विठ्ठल
भोळे भाविकै जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणून चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवत संप्रदाय रूपी महान अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धिमत्तेला न उलगडणारं कोड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा देहूनिवासी श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारायांच्या 4 चरणांचा अभंग असून महाराज या अभंगामधून भगवान पांडुरंग परमात्म्याचा स्वभाव वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपणासमोर मांडणार आहे. महाराज म्हणतात आमचा भगवान परमात्मा आहे तो कसा आहे तर भोळे. तो भगवान परमात्मा भोळा आहे, तो भाविक आहे, तो जुनाट आहे आणि तो चांगला आहे. भगवान परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. का हो महाराज याच्यापेक्षा एखादा चांगला गुण त्याच्याकडे आहे का तर महाराज म्हणतात आम्ही त्याला जेव्हा जसं बनवलं असा तो होतो. होय तैसे केले भक्ती भावे. भगवान परमात्मा भक्तीच्या जोरावरती आम्ही त्याला जसं बनवलं तसा तो होतो. अभंगाचं पहिलं चरण. महाराज तुमचा भगवान परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. तुम्ही त्याला जसं बनवता असा तो होतो हे आम्हाला माहिती आहे, मान्य आहे. मग तुम्हाला काही चिंता. महाराज म्हटले जगाचा मालक भगवान परमात्मा आम्ही त्याला जसं बनवलं असा तो होतो. मग आता आम्हाला काही चिंता असेल का. मनोने चिंता नाही आम्हा दासा नभियो गर्भवासा जन्म घेता. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्मा आम्ही त्याला जसं बनवलं असा तो होतो म्हणून आम्हाला काही चिंता नाही. सर्वात महत्वाची चिंता काय हो. पहिली चिंता जन्माची आणि दुसरी चिंता आहे मरणाची. तर जन्म आणि मरणाची चिंता आम्हाला नाही, गर्भवासाचं दुःख आम्हाला नाहीये. मग महाराज तुम्ही आता काय करणार. महाराज म्हटले जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही कीर्तनामध्ये येऊन बसू आणि जेव्हा वाटेल तेव्हा उठून जाऊ. बरोबर आहे का नाही. महाराज म्हटले जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही जन्माला येऊ, जेव्हा वाटेल तेव्हा सुख उपभोगू. सर्व काळ आणि सर्व सुख. एक सुख सर्व काळ नाही, सर्व सुख एक काळ नाही, सर्व सुख सर्व काळ आम्ही भोगू. अभंगाचं 3रं चरण. का हो महाराज तुम्ही देवाबद्दल असं बोलता जसं काय देव तुमच्या घरचा गडी आहे. महाराज म्हटले देव आमच्या घरचा गडी नाही, पण देव आता आमच्या संगतीमध्ये आलेला आहे. देवाची आम्हाला संगत घडलेली आहे. यदा कदाचित जर आता आम्ही देवाला विसरलो तर तो भगवान परमात्मा आम्हाला विसरत नाही. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत ए रेरा आणि म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भिओ गर्भवासा जन्म घेता. असा अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपणासमोर मांडलेला आहे. हा कार्यक्रम हा सप्ताहाचं निमित्त काय आहे आपल्या सर्वांना जरी माहिती असेल तरी वक्ताना त्याने सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष किती आहे मला नाही, वर्ष 6वे टाकायचं राहिलं वाटतं नाही का असेल कुठे 6वं वर्ष आहे. आपला कार्यक्रम अजून बालपणामधला आहे नाही का. अतिशय सुंदर हा कार्यक्रम आहे. रूपरेषा छान आहे. 6व्या वर्षामध्ये आपण पदार्पित झालेलो आहोत आणि या 6व्या वर्षामध्ये नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुराण कथा. स्थळ हनुमान मंदिरासमोर येळेगाव तुकामाई. बरोबर आहे. हे आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर असा नयनरम्य सोहळा माझ्या वाट्याला आलेला आहे. खरं म्हणजे अशी सेवा पदरामध्ये पडायला सुद्धा भाग्य लागतं मायबाप. म्हणून नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी तुमचं ऋण माझ्याकडे असेल हे ऋण परत करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या नशिबामध्ये ही सेवा आहे. सेवा करण्याकरता आपल्यासमोर उपस्थित आहे. मात्र निमित्त काहीतरी लागत असतं. किती सुंदर पत्र तुमच्या मुलाने तुम्हाला लिहिलं तरी पोहोचण्याकरता पोस्टमन तुम्हाला आवश्यक आहे. म्हणून आपले असणारे पोस्टमन नाही का आमचे मार्गदर्शक
आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे गजानन महाराज नागरे यांच्या वतीने मला या ठिकाणी निमंत्रण मिळालेलं आहे। खरं म्हणजे मला स्तुती कुणाची जमत नाही, पण या माणसाबद्दल आमच्या महाराजांबद्दल बोलायचं असेल तर एकच सांगेल, अतिशय स्वच्छ मनाची ही माणसं आहेत। विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्यासमोर मी सेवेकरता निवडलेला आहे। महाराज म्हणतात आमचा भगवान परमात्मा भोळा आहे। ठीक आहे महाराज, आम्हाला असं सांगा, हा मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे। अभंगाला सुरुवात मी करणार आहे। सद्गुरु जोग महाराज संस्थेचा मी विद्यार्थी आहे, त्यामुळे फार काही मोकट मला बोलता येणार नाही आहे। अभंगाची चाकरी सोडून मला बोलता येणार नाही आहे, पण तुम्हाला पचेल, रुचेल, झेपेल, आवडेल असं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त तुमच्याकडे एकच काम आहे, लक्षपूर्वक तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा। माझं कीर्तन तुमच्या पचनी पडायचं असेल तर तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐकणं गरजेचं आहे। विठाला विठाला। आणि म्हणून आपण जर विचार केला तर हा नरदेह तू आम्हाला मिळालेला आहे, हा किती जन्मानंतर मिळाला हा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर महाराज म्हणतात, महाराज प्रत्येक कीर्तनकार सांगतात की 84 लक्ष योनीनंतर हा जन्म तुम्हाला मिळालेला आहे। बरोबर आहे, पण 84 लक्ष योनीनंतर हा जन्म तुम्हाला मिळाला, पण का हो महाराज, हे 84 लक्ष जन्म कुणाची मिळाले आम्हाला? आम्ही या मनुष्य जन्माला आलोत, मात्र याच्या अगोदर 84 लक्ष जन्म आम्ही भोगलेत। हे जन्म कुणाचे मिळाले हे मला सुद्धा माहीत नव्हतं, पण जेव्हा मी नामदेवरायांचा गाथा वाचला तेव्हा मला कळालं की 84 लक्ष जन्म तुम्हाला आणि मला कुणाची मिळाले? मानव जन्मामध्ये येण्याच्या अगोदर तर महाराज सांगतात, भक्तिविनजिने जळोला जिरवाने संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा। ऐका ना, 84 लक्ष जन्म भोगून आपण या ठिकाणी आलोत। तुम्ही फक्त मोजा, मी तुम्हाला सांगतो। 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष। 20 आणि 9, 20 आणि 9 बसलेले बोला। 20 आणि 9 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 29 आणि 11 बोलत चला। दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये, किती? 30 लक्ष योनी पशूंचे घरी, मानवा भितरी 4 लक्ष झाल्या, किती झाले? 82 85 80 मानवा भितरी 4 लक्ष, 80 आणि 4, 80 आणि 4 किती? 84। विठाला विठाला। 20 लाख वेळा झाडाच्या जन्मामध्ये, 9 लाख वेळा पाण्यामध्ये मासे असतील, जंतू असतील त्यांच्या जन्मामध्ये, 11 लाख वेळा किड्याच्या मुंग्याच्या जन्मामध्ये, 10 लाख वेळा पक्ष्यांच्या जन्मामध्ये, 30 लाख वेळा प्राण्यांच्या जन्मामध्ये आणि 4 लाख वेळा मानवा भितरी म्हणजे माणसाचे गुणधर्म ज्या प्राण्यामध्ये आढळतात अशा जन्मामध्ये 4 लाख वेळा गेले की मग नामा मने तेव्हा तेव्हा नरदेह या नरा, नामा मने तेव्हा तेव्हा नरदेह या नरा, कोटी कोटी फेरा हो दयाचा मारेला, हो दयाचा मारेला, कोटी कोटी फेरा एक योनी कोटी कोटी फेरा। एवढे जन्म भोगून आपण या ठिकाणी या मंडपमध्ये बसलेलो आहोत। 84 लक्ष झाड असेल, बाबळ असेल, आंबा असेल, प्रत्येक झाडामध्ये आपल्याला जन्माला जावं लागेल। एवढे जन्म भोगून जर आपण या ठिकाणी आलो असाल तर काहीतरी चांगलं कर्म आपण केलं पाहिजे, पण आपण काय केलं? तयाचा मातेरा ओ तयाचा मातेरा केला मुढे एक एक योनी योनी कोटी कोटी फेरा। एवढे
जन्म भोगून तुम्ही आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। ऐका ना मायबाप, एवढ्या दुर्लभ अशा निर्णयामध्ये आपण आलात तर काहीतरी चांगलं कर्म आपण केलं पाहिजे, बरोबर आहे? काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे, बरोबर आहे का? काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे म्हणजे आपण काय केलं पाहिजे? एखाद्या गरीबाच्या झोपड्यातली मुलगी जर एखाद्या श्रीमंत बंगल्यामध्ये दिल्या गेली असेल तर आपण आपले 10 कामं सोडून त्या मुलीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बरोबर आहे? बरोबर आहे? तरी होच म्हणतात काही काही, बरोबर आहे का? बरोबर नाही, पण आपण करत नाही का? बोला, प्रामाणिकपणे सांगा, करत नाही का? आपण करतो। बरोबर, गावामध्ये जर बिनविरोध इलेक्शन होत असेल तर शांततेत जाऊन कळमनुरीला, हिंगोलीला आपण तहसीलवरती अर्ज दाखल केला पाहिजे। चांगलं कर्म आहे का? नाही। आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं कर्म करा। जर तुम्ही वाईट कर्म केलं असेल तर दुःख भोगावं लागेल, चांगलं कर्म केलं असेल तर पुण्य सुख भोगावं लागेल। ऐका ना, तुम्हाला आंबा खायचा असेल तर तुम्हाला बाभळीच्या बिया लावाव्या लागतात। झोपले काय तुम्ही सर्व? मग बोला ना, बरोबर आहे का? नाही, चुकलं महाराज तुमचं, बरोबर आहे। आंबा खायचा असेल तर पेरूच्या बिया लावाव्या लागतात। अहो हेही चुकलं महाराज, आंबा खायचा असेल तर बीज आंब्याचं लावावं लागेल। पायामध्ये काटा मोडला असेल तर नक्की लक्षात घ्या, कुणाच्या तरी वाटेमध्ये तुम्ही काटे अंथरलेले आहेत। विठाला विठाला, जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल अब हम पा रहे हैं। रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे हैं। रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे हैं। जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल अब हम पा रहे हैं। सुख पाहिजे असेल तर पुण्य पदरामध्ये पाडावंच लागेल। विठाला विठाला, काहीतरी कर्म चांगलं केलं पाहिजे, नाहीतर नाव निघत नाहीत बरं का। कर्म चांगलं केल्याशिवाय नाव निघत नाही। नाव निघतं ना, आपण मेलो की 13 दिवस होईपर्यंत आपलं नाव निघतं। लोक म्हणतात महाराज काहीच नाही हो, मी जर मेलो ना यांना भाकर भेटत नाही उद्या, असे बरेच लोक म्हणतात बरं का। काहीच काळजी, तुम्ही आत्ता जरी मेलेत ना, हे बाकीचे सुखात जगतात, तुम्ही टेन्शन घेऊ नका। शेतातून बैलगाडी गावात यायला लागली आणि गावाच्या बाहेर 4-5 कुत्रे असतात, पण शेत मालकाचं कुत्रं असतं, 4-5 कुत्रे समोर पाहतं आणि गाडीच्या खाली चालतं। गाडीच्या खाली कुत्रं चालतं, गाडी जसजशी कुत्र्याजवळ येते बाकीचे 5-10 कुत्रे येतात, त्याच्या अंगावरती तुटून पडतात, पण हे गाडीच्या खाली लपून राहतं। गाडीमध्ये 5-10 क्विंटल गव्हाचे पोते आहेत, पण ते बैल वाकत वाकत घरी येतात, आणतात, बैलगाडी आणतात, आणि जेव्हा ती महिला कुंकवाचं ताट घेऊन बैलाला कुंकू लावण्याकरता येते तेव्हा गाडी खालचं कुत्रं समोर येतं आणि डोकं मालकीनी पुढे करतं, का कुंकू अगोदर मला लावा, का तर मी गाडी ओढलं म्हणतो। कोण म्हणतं? कुत्रं काय म्हणतं? मी गाडी ओढली। ती मालकीन म्हणते कुत्र्या, कुणाला म्हणते? त्या कुत्र्याला। तुम्ही काही वाटून घेऊ नका, ती बाई म्हणते कुत्र्या। अरे गाडी ओढणारा कोणी वेगळा आहे, तसंच आपलं आहे, संसार चालवणारा कोणी वेगळा आहे, आपण फक्त त्या कुत्र्यासारखे कोण आहोत? साक्षीदार आहोत। विठाला विठाला, नाव अजरामर ठेवायचं असेल तर कर्म चांगलं केलं पाहिजे, कर्म चांगलं केलं पाहिजे। बघा, हजारो वर्षापूर्वी राजस्थानमध्ये एका राजाची मुलगी होऊन गेली, जिने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये आपलं अख्खं आयुष्य वाहून घेतलं। काय त्या मुलीचं नाव? काय? हा, मीराबाई, बरोबर आहे। काय केलं तिने? राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में चाहा, ओ एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की
चाह में बोलो एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी। आणि म्हणून त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी एका राजाची कन्या आहे, राज दरबार सोडला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये हो पग घुंगरू बांध मीरा नाची रे, कृष्ण भक्तीमध्ये आयुष्य वाहून घेतलं। अरे राजाची मुलगी जर राजवाडा सोडून भगवान श्रीकृष्णाची भक्ती करत असेल, आपण झोपड्यातली तुटकी फाटकी माणसं आहोत। विठाला विठाला तुम्हाला मुद्दा माझा एकच चाललेला आहे की आयुष्यामध्ये कर्म चांगलं पाहिजे, कर्मापासून सुटका कुणाची होत नाही, कर्म चांगलं, पण आपण कर्म चांगलं करतो का नाही? कर्मापासून सुटका करण्याचा प्रयत्न करा पण होत नाही। रामायणामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे, ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध सुरू आहे, रावणाची दोनही मुलं मारल्या जातात, विभीषण रामाकडे जातोय, एकच भाऊ घरी शिल्लक आहे, शांत झोपलेला आहे, त्याचं नाव आहे कुंभकर्ण। कुंभकर्ण झोपलेला आहे, त्या ठिकाणी मोठमोठे नगारे ढोल वाजवले जातात आणि झोप मोडल्या जाते कुणाची? कुंभकर्णाची। रावण म्हणतो, ए कुंभकर्ण, तू जर आता युद्ध करण्याकरता माझ्यासोबत नाही आला तर उद्या मी मरणार आहे, भावाचं मरण पाहायचं नसेल तर माझ्यासोबत युद्ध करण्याकरता तू चाल। राक्षस होता रावण, त्याचा भाऊ कुंभकर्ण सुद्धा राक्षस होता, पण तरी सुद्धा राक्षस आपल्या भावाच्या पाठीमागे 6 महिन्याची झोप सोडून गेला। कोण गेला? राक्षस। आपण माणसं आहोत, पण आपल्या भावावरती एखादा प्रसंग बीतला तर आपण जातो का? जातो का नाही। पु ल देशपांडेंची सुंदर एक कविता आहे, ते असं म्हणतात, ए देवा, अरे देवा तुझी मुले अशिकारे भांडतात, कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहात, जात पात पाहुनिया सारा व्यापार ठरतो, मोठेपणा माणसाच्या कारे जन्मासवे येतो, कुणी लोळे वैभवात, कुणी पोळत चितेत, अरे देवा तुझी मुले अशिकारे भांडतात। विठ्ठला विठ्ठला। आणि म्हणून त्या ठिकाणी कुंभकर्ण होता, भावासोबत युद्ध करण्याकरता निघाला, पण बलाढ्य शरीर होतं कुंभकर्णाचं। एक पाय रणांगणावर टेकवला, एका पायाच्या तळव्याखाली 100 माकडं मरायची, माकडं मरायची, पाय पडायचा। ज्याप्रमाणे एखाद्या टोमॅटोवरती आपला पाय पडला की त्याचा चिखल बनतो, असा माकडावरती पाय पडला की एका बाजूला मांस पडायचं, एका बाजूला हाडं पडायची आणि एका बाजूला रक्ताचा सडा पडायचा, घाण वास यायचा रणांगणावरती। एक पाय टेकवला की 50 माकडं मरायची, घाण वास येत होता। माकडाचं पिल्लू समोर दिसत होतं, एक माकडाचं पिल्लू उड्या मारत होतं, त्या माकडाच्या मानेवरती पाय दिला, कुणी? कुंभकर्णाने पाय दिला आणि सुंदर सुगंध आला। इकडे तिकडे पाहिलं, मोगरा नाहीये, गुलाब नाहीये, जाई नाही, जुई नाही, जास्वंद नाहीये, रातराणी नाहीये, वास येतो कुठून? खाली पाहिलं, माकडाचं पिल्लू होतं। त्या माकडाच्या पिल्ल्याची मान पकडली आणि नाकाजवळ पिल्लू घेतलं, सुंदर सुगंध त्याच्या अंगाचा येत होता चंदनासारखा। सांगितलं, अरे तुझ्या अंगाचा सुंदर सुगंध येतो, बाकीच्या माकडांच्या अंगाचा घाण वास येतोय, तुझ्या अंगाचा सुगंध का? त्यांनी सांगितलं, देवाने मला वरदान दिलेलं आहे, एक काम कर, तुझे डोळे आता बाहेर पडलेले आहेत माझ्या पायाच्या वजनाने, तू आता मरणार आहेस, पण एक काम कर, एकदा फक्त म्हण की मी रावणाचा आहे, तुझं मरण चुकणार आहे, या जंगलामध्ये काय फिरतोस, राजवाड्यामध्ये तुला जीवन जगायला मिळणार आहे, माझा भाऊ रावण आहे, मोठमोठे वैद्य त्या ठिकाणी आहेत, सुंदर तुला फळं खायला मिळतील, फक्त एकदा म्हण मी कुणाचा आहे? मी रावणाचा आहे। एका क्षणामध्ये माकड मरणार होतं, हातामध्ये मान पकडली होती कुंभकर्णाने। त्यांनी सांगितलं, कुंभकर्णा, मी रावणाचा म्हणून जगल्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेला बरा आहे, नाही म्हणणार। काय सांगितलं? मी नाही म्हणणार। नाही म्हणणार म्हणल्यावर घट्ट मान आवळली आणि 2 बुबळ बाहेर पडले, जिवंत आहे, अजून मेलं नाही हा। 2 बुबळ बाहेर पडली, पांढरे शुभ्र बुबळ होते, त्याच्या पाठीमागून रक्ताच्या धारा लागल्या होत्या, अजून माकड मेलं नव्हतं, माकड जिवंत होतं अजून। सांगितलं, एकदा फक्त म्हण मी रावणाचा आहे, मी रामाचा नाहीये। सांगितलंय, कुंभकर्णा तरफडून मरून जाईल, पण रावणाचा म्हणून जगणार नाही, रामाचा म्हणून मरेल। पुन्हा मान आवळली आणि जीभ बाहेर पडली, अजून मेलं नाही, जीभ बाहेर पडली। सांगितलं, फक्त एकदा म्हण की मी रावणाचा आहे, रामाचा नाहीये। बोलता येत नव्हतं, पण तसं जीव जाता जाता बोलत होतो, ए कुंभकर्णा, ऐक ना,
मी रामाचा म्हणून मरेल पण रावणाचा म्हणून जगणार नाही. पुन्हा मान आवळली, नाका तोंडातून डोळ्यातून कानातून रक्त बाहेर, रक्ताच्या चिळकांड्या उरल्या मेलं माकडाचं पिल्लू. पण रावणाचं म्हणलं का नाही, माकडाचं पिल्लू आहे, रामाचं म्हणून मेलं पण रावणाचं म्हणून जगलं नाहीये. हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे रामायणामधला. आज या येळेगाव नावाच्या गावामध्ये का नाव निघतंय तर कर्म चांगलं केलेलं आहे. विठाला विठाल. कर्मापासून कुणाची सुटका होत नाहीये. तुमची होत नाही, माझी होत नाही, देवाची होत नाही, देवाच्या बापाची होत नाही. सुटका होत नाही. प्रयत्न करून पळ वाटा काढू नका. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्मी जय बुरावे तय सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देह एका माणसाला आपल्या कर्माचा भोग भोगावा लागतो. कर्मापासून सुटका होत नाही. मुलाचं लग्न झालं आणि बाप वारी करता निघाला. सांगितलं पोरा एक काम कर, मी पंढरपूरच्या वारी करता जाणार आहे. 20 एकर पाण्याखालची जमीन आहे. अजिबात शेती वाळली नाही पाहिजे. उसाला सुंदर पाणी दे, हरभऱ्याला पाणी दे, राखण कर. ठीक आहे बाबा, काळजी करू नका. हात जोडले बापाने. सांगितलं पोरा एकच काम कर. काय कर? फक्त एक काम कर. 15 दिवस मी वारी करता जाणार आहे. मी येईपर्यंत घरच्या देवाची पूजा तू कर. कोण म्हटलं? बाप म्हटला. पोरगा म्हटला बाबा बाकी काही सांगा पण देवाची पूजा काही सांगू, कारण देवाच्या पूजेचा आपल्याला कंटाळा. बोला प्रामाणिकपणे बोला. काय आहे तो? आता माता मावल्या पाठीमागे भरगतच्या संख्येने बसलेले आहेत. मावशी मला सांगा, 24 तासाचा दिवस असतो, त्यातले जवळजवळ 8-10 तास तुम्ही पूजा करता. 10 तास करता का? नाही म्हणतात. तो इमानदार आहे. नाही म्हणतात. 24 तासाच्या दिवसापैकी 1 तास, 1 तासही नाही. 24 तासाच्या दिवसापैकी अर्धा तास पूजा करता का? हो म्हणतात. करता का? खोटं बोल नका, तुम्हाला तुमच्या मालकाची शपथ आहे. हा आता हसल्या म्हणजे दाल मी कुस्तो कालाय. बरोबर आहे. अर्धा तास. 24 तासाच्या दिवसापैकी फक्त 10 मिनिट पूजा आपण करतो. बरोबर आहे. ती प्रेमाने करतो का? फक्त करावीच लागते म्हणून. लोक काय म्हणतील म्हणून. तुमचं जाऊ द्या, आमचं इथेच आहे. विठाला विठाल. पूजा केली पाहिजे. अरे ज्या संसारावरती तुम्ही प्रेम करता, मला एक माणूस हात वर करून सांगायचं, एक माणूस की आम्ही संसारामध्ये सुखी आहोत. एक माणूस करा हात वर. 1 2 3. हा कोणीच करत नाही. पाठीमागे पाहू नका. सुखाचा विचार नाही को, वा वा. नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. की बाबा सुख नाहीये. अहो सुखाचा विचार सुद्धा कुठे नाहीये. ज्या संसाराची तुम्ही सेवा करताय तो संसार तुम्हाला लाता मारून घराच्या बाहेर काढतो. ऐका, अरे या संसाराकरता हाडाची काढं तुम्ही करता, रक्ताचं पाणी करता. ही म्हातारी लोक 80-90 वर्षाची लोक कमरेतून वाकलेली असतात, मान लटलट कापते आणि आमच्या पायावरती डोकं ठेवतात. महाराज एकच विनंती करतो, ऐका ना, सोन्यासारखं लेकरू आहे. लोकांची व्याजाने पैसे काढले, लोकांच्या शेतामध्ये, लोकांच्या गोठ्यामध्ये, लोकांच्या बैलाचं शेण आम्ही काढलंय, पण आमचं लेकरू आम्हाला सांभाळत नाही. त्याला समजावून सांगा महाराज. ही म्हातारी लोक आमच्याकडे येऊन सांगतात. ऐका ना, अरे ही लोक तुम्हाला लाता मारतात, हे तुम्हाला म्हातारपणामध्ये कळतं. आम्ही विचारतो बाबा एखादी पंढरपूरची वारी केली का? नाही नाही महाराज, एकही वारी. अरे एक वारी केली पाहिजे. एक वारी
आयुष्यभर ज्या संसाराची सेवा तुम्ही करता तो संसार तुम्हाला लाता मारून घराच्या बाहेर काढतोय. जेवढं प्रेम तुम्ही संसारावरती करता एवढं एक वाक्य फक्त सोबत घरी घेऊन जा. जेवढं प्रेम तुम्ही संसारावरती करता त्यातलं फक्त 10% प्रेम बाजूला काढा. जेवढं प्रेम तुम्ही संसारावरती करता त्यातलं 10% प्रेम तुम्ही बाजूला काढा आणि ते 10% प्रेम तुम्ही देवावरती करा. देव तुमच्या दारात येऊन नाचल्याशिवाय राहणार नाही माय बाबा. पण तेवढा वेळ आपल्याकडे, मी सांगत होतो पूजा तुम्ही करता बरोबर आहे. आता पाठीमागे सण झाला कुठला हो? आली माझ्या घरी, हा ही दिवाळी बरोबर. दिवाळी आली. दिवाळीला तुम्ही पुरणपोळ्या करता ना. तुम्हाला बोलता येत नाही का? मी जाऊ का घरी निघून? आता झालं का? बस झालं का? मग तुम्ही बोलत नका नका जाऊ. मी कुठं जातो? अजून 2 तास जात नाही मी. तुम्ही ताण घेऊ नका. ते म्हणतात नका नका. अहो जातच नाही मी. जायच्या वाटेवर आहे, जात नाही अजून. ताण घेऊ नका म्हणून ऐका. 2 पुरणपोळ्या तुम्ही मालकाच्या ताटामध्ये वाढता. पण दिवाळीच्या दिवशी देवाच्या ताटामध्ये नैवेद्य करता. किती असतात पोळ्या नैवेद्यामध्ये? 2 असतात का? असतात का? नाही. किती? एकही नसते रे बाबा. तुला काय माहित नाही. इकडे बघ समोर, त्यांची मान हलत नाही. एक नाही ठरलेलं माप आहे. किती? सरकारी माप. का? देवाला काय ऍसिडिटी होते का? जमत नाही का देवाला? पण नाही, देवाच्या ताटात जळालेली कच्ची असलेली ती पोळी तेवढी ठेवतात. जर घरामध्ये भजे केले असतील भजे, तर मालकाच्या ताटामध्ये मूठ भरून भजे तुम्ही ठेवता. देवाच्या ताटामध्ये किती? खोटं नका बोलू, त्याचे तुकडे करतात बारीक बारीक. हा, त्यांना वाटतं महाराजाला सर्व माहिती आहे. मी महाराज आहे, मला कळतं ना ते. बरोबर आहे. जर घरामध्ये खीर केली असेल तर मालकाच्या ताटामध्ये वाटी भरून खीर असते आणि देवाच्या ताटामध्ये छोटा एक चम्मच नसतो. त्या खिरीत बोट बुडवतात. बरोबर आहे. त्या खिरीमध्ये बोट बुडवतात आणि त्या नैवेद्याला लावतात. बरोबर आहे ना. टोपीवाल्या बाबांना पक्क माहिती आहे. बरोबर आहे. ऐका, जर घरामध्ये तूप असेल, देव म्हणतो मावशी अगं नाही पुरणपोळी वाढली जाऊ दे, नाही भजे वाढली जाऊ दे, नाही खीर वाढली जाऊ दे, पण मावशी अगं तूप. मावशी म्हणते देवा तू चूप, तुला तूप मिळणार नाही. असं जर प्रेम तुम्ही करत असाल, ऐका, अरे या नवऱ्यावरती तुम्ही प्रेम करता. बरोबर आहे. तुमचं ज्या मालकासोबत लग्न झालं याच्यावरती तुम्ही जीव लावून प्रेम करता. बरोबर आहे. किती सुंदर भाजी केली तर नवरा म्हणतो भाजी जमलीच. किती चांगलं तुम्ही नवऱ्यासोबत वागल्या तरी मालक म्हणतो आमच्या बायकोला काही समजत नाही किंवा कंसात काय अक्कल नाही. बरोबर. असं काहीतरी दोन्ही शब्द असतात. बरोबर आहे. बरं, हा जो मालक तुम्हाला मिळाला, हा स्वामी मिळाला, हा पाठीमागच्या जन्मामध्ये तुमचा स्वामी होता का? नव्हता. तुम्ही आता मरणार, नक्की मरणार. तुम्ही आता नाही मरणार, काही दिवसांनी मरणार. तुम्ही मेल्यावर तुम्हाला पुन्हा स्वामी मिळेल का? नाही मिळणार. अरे या जन्मापुरता हा तुटका स्वामी तुम्हाला मिळाला, याची सेवा तुम्ही करताय. जो तुम्हाला रोज नावं ठेवतो त्याची तुम्ही सेवा करताय. ज्या स्वामीने तुम्हाला जन्माला घातलं त्याची सेवा तुम्ही कधी करणार? विठाला विठाला. कबीर महाराज म्हणतात, पत्थर का एक नाग बना के, पत्थर का एक नाग बना के उसकी पूजा करियो रामा, उसकी पूजा करियो रे. सच्चा नाग जब निकला घर में, सच्चा नाग जब निकला घर में, लेला से चल पड़ियो रे. भजन बिना कैसे तरियो अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे तरियो, कैसे तरियो, कैसे तरियो. नागपंचमीच्या दिवशी आपण काय करतो? दगडाच्या नागाची पूजा करतो. दगडाच्या नागाची पूजा आपण करतो. पण 4 दिवसांनी आपल्या घरात खरा नागोबा निघाला की मग त्याची पूजा करतो. पण कशाने करतो? सच्चा नाग जब निकला घर में, सच्चा नाग जब निकला घर में, ले लाठी चल पड़ियो रे. भजन बिना कैसे तरियो अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे तरियो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. मी काय सांगत होतो? बापांनी सांगितलं पुरा देवाची पूजा कर, कर्म चुकत नाही हे मला सांगायचं. सांगितलं देवाची पूजा तू कर. पोरगा म्हटलं अजिबात करणार नाहीये. बापाने डोळ्यात अश्रू आणले. सांगितलं बाळा, अरे 60 वर्ष देवाची सेवा मी केली,
15 दिवस देवाची पूजा तू करू शकत नाहीस, एकदा पूजा कर. सांगितलं ठीक आहे बाबा, देवाची पूजा मी करतो. बाप वारी करता निघून गेला. संध्याकाळी पोरगा झोपला, पण काही केलं झोप लागत नाही. त्याला भलतं टेन्शन आलं. कशाचं टेन्शन? सकाळी काय करायचं? पूजा करायची. कशी बशी झोप लागली. सकाळी 5 वाजता उठला. आत्तापर्यंत देवाचा याचा काही संबंध आला नव्हता. देवाचा दरवाजा उघडला आणि 100-200 देव देव्हाऱ्यामध्ये पाहिले. थंडगार आईस्क्रीम झाला. म्हटलं बाप रे, 4-4 दिवस मीच आंघोळ करत नाही, देवाला कधी आंघोळ घालवता एवढ्या? आता कधी देवाला आंघोळ घालू. एका स्टीलच्या बादलीमध्ये पूर्ण देव त्यांनी टाकले. दारामध्ये विहीर होती. विहिरीमध्ये बादली सोडली. जशी बादली विहिरीमध्ये सोडली, पाण्यामध्ये बादली बुडल्याबरोबर त्या बादलीमध्ये काही काही हलक्या काळजाचे देव होते. हलक्या काळजाचे देव म्हणजे आजा मेला पंजा मेला बाप मस न गेला. आपला आजा असेल, पंजा असेल, आपण काय करतो? चांदीचे करून ठेवतो. ते वाकलेले चेपलेले असतात आणि ते देवाऱ्यात ठेवतो. त्यांची लायकी नसते देवाजवळ बसण्याची, पण आपण त्यांना तिथे नेऊन ठेवतो. पटापट बादलीच्या बाहेर उड्या खाल्ल्या. त्यांनी बादली वर घेतली. 100-150 देव होते बादलीमध्ये. वर बादली काढली. फक्त 50 देव शिल्लक राहिले. सकाळी 5 वाजता डोक्याला हात लावला, मोठमोठ्याने रडायला लागला. बायको आली. नवीन लग्न झालं होतं. म्हणली काय झालं तुम्हाला? म्हणून सांगितलं अगं 150 देव बादलीमध्ये होते. वर बादली काढली. फक्त 50 देव शिल्लक राहिले. पूजेचा कंटाळा आला होता. म्हटलं बस 150 देवातल्या 100 देवांनी आत्महत्या केल्या. आता पूजा करायचं काम नाही. या देवाला सुतक पडलं. कोण म्हणतं? मालक म्हणतो. पण मालकीनी याचीच मालकीनी होती. ती बाई फार हुशार होती. आणि माणसं कुणाचं ऐकत नाहीत महाराज, पण बायकोचं ऐकल्याशिवाय राहत नाहीत. बायको काही बोलू द्या, बायकोचं ऐकल्याशिवाय राहत नाहीत. बायको जर म्हटली ना बसा ना खाली बसा, तिकडे नका भाऊ, अशी जर बायको म्हटली तर थोडं 5G आता 4G निघून गेला कळण्याकरता जर लक्षपूर्वक ऐका. बायको जर म्हटली बसा, पटकन माणसं खाली बसतात. काही चालत नाही बायको पुढं. ती बायको म्हटली अजिबात शहाणपणा करायचा नाही, देवाची पूजा तुम्ही करायची. देव घेतले. कुणाच्या नाकाला, कुणाच्या कानाला, कुणाच्या डोळ्याला गंध लावला आणि बस देवारा बंद करून ठेवला. पण म्हटलं बस आतापर्यंत पूजा केली, पण आता उद्या घरी थांबायचं नाही, घर सोडून जायचं. कशाला? कंटाळून पूजेला. कर्म चुकत नाही हे तुम्हाला मला सांगायचं. हा, रात्रीची वेळे बायको शांत झोपली. 11 वाजता दरवाजा उघडला. दारामध्ये गाडी होती. चावी मारली. 500 किलोमीटर वरती सासरवाडी होती. रात्रभर प्रवास केला आणि सकाळी 5 वाजता कंटाळून घरून निघाला आणि सकाळी 5 वाजता सासरवाडीला पोहोचला. दरवाजा वाजवला. 6 वाजता सासूबाईने दरवाजा उघडला आणि जावई बापूला पाहिलं. नवीन जावई आहेत, काही पाहण्याची सोय नाही. वा जावई बापू घरामध्ये या. जावई बापू घरामध्ये सोफ्यावरती बसले. 6:30 वाजता सासूबाईनी एक काचाचा ग्लास भरून दूध आणलं. त्या दुधामध्ये केशर, बदाम, पिस्ता सर्व होता आणि हातामध्ये ग्लास घेतला. याला भूक लागली होती. यांनी पोटभर दूध पिलं. म्हणला बस आता पूजेपासून सुटका झाली. सासूबाई म्हटले आंघोळ करून घ्या, नाश्ता बनवते. बाथरूम मध्ये आंघोळी करता गेला. आंघोळ करून आला. नाश्त्याची प्लेट हातामध्ये, पोटभर नाश्ता केला. सासूबाई म्हटली जावई बापू, लोक म्हणतात सासू करता जावई देव असतो, पण तुम्ही खरंच देवासारखे आलात. जावई म्हटलं काय झालं सासूबाई? सासूबाई म्हटल्या कालच आमच्या भावकीतला माणूस मेला, आम्हाला सुतक पडलं, आमच्या देवाची पूजा तुम्ही करा. काय म्हणते सासूबाई? आमच्या देवाची पूजा? घरून कशाला कंटाळून निघाला? कशाला? पूजा चुकली का? नाक डोळे मोडले. बायकोचं ऐकावं लागतं. ही तर बायकोची आई आहे, तिचं ऐकावं लागणार आहे. देवाची पूजा केली पण राग आला. तळपायच्या मस्तकात गेली. म्हटलं बस आता उद्या आत्महत्या करायची पण पूजा करायची नाही. कशाला कंटाळा होता? पूजेला. रात्रीची वेळे सुंदर जेवण केलं. सासूबाई शांत झोपलेली आहे. दरवाजा उघडला आणि गावाच्या बाहेर, गावाला लागून एक मोठी विहीर होती. याला पोहता येत नव्हतं. रात्री 12 वाजता विहिरीवरती उभा राहिला. पूजेला कंटाळून आत्महत्या करणार तेवढं शेताचा मालक पाणी पाहण्याकरता शेतामध्ये गेला आणि बॅटरी दाबली. कोणतरी पाहिलं शेतामध्ये आत्महत्या करते. धावत पळत गेला. ए मूर्खा, आत्महत्या करू नकोस. कॉलर पकडली, पाठीमागे ओढलं. आत्महत्या करतोस? 70-80 किलो वजन आहे तुझं, कामाचा कंटाळा आहे, मला माहिती आहे. आत्महत्या करतोस, आत्महत्या करू नकोस. कॉलर पकडली, ओढत घरी आणलं. रात्री 12ची वेळ आहे. शांत झोपू घातलं. सकाळी 6 वाजता उठला. सांगितलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये, काम करू नको. माझ्याकडे 5-10 तुझ्यासारखे गडी आहेत, तू काहीच काम करू नको, आमचा पाहुणा आहेस. 2 टाइम पुरणपोळ्याचं जेवण कर. आनंद वाटला. वा वा, आता पूजा सुटली, आता टेन्शन नाहीये. 2 टाइम पुरणपोळ्याचं जेवण कर, काही काळजी करू नको. दिवसभर शांत झोपायचं.
पुरणपोळ्या खायच्या. नुसत्या पुरणपोळ्या नाहीये, 20,000 रुपये महिना घ्यायचा, पुरणपोळ्या खायच्या, अजिबात काम करायचं नाहीये, फक्त आमच्या देवाची पूजा करायची. काय म्हणते? आमच्या देवाची पूजा करायची. माझा दृष्टांत संपला. नंबर 1, घरून कशाला कंटाळून निघाला? पूजेला. पण पदरात काय पडलं? पूजा. सासरवाडीहून कंटाळून निघाला कशाला? पूजेला. पण पदरात काय पडलं? आत्महत्या करण्याकरता निघाला, पण पदरात काय पडलं? पूजा. याला म्हणतात कर्म. विठाला 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 कर्मापासून सुटका कुणाची होत नाही, म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. प्रश्न तुम्हाला विचारणार आहे मी, माणसाचं शरीर मोठं असलं पाहिजे का माणसाचं कर्म मोठं असलं पाहिजे? कर्म मोठं असलं पाहिजे. बरोबर आहे. माणसाच्या अंगावरचे कपडे स्वच्छ असले पाहिजे का माणसाचं कर्म स्वच्छ असलं पाहिजे? बसलेले बोला. काय असलं पाहिजे? कर्म स्वच्छ असलं पाहिजे. माणसाचं शरीर मोठं असल्यापेक्षा माणसाचं कर्म मोठं असलं पाहिजे. माणसाचे कपडे स्वच्छ असल्यापेक्षा माणसाचं कर्म स्वच्छ असलं पाहिजे. माणसाचा चेहरा स्मार्ट असल्यापेक्षा माणसाचं कर्म स्मार्ट असलं पाहिजे. कारण हिसाब चेहरो का नहीं, हिसाब कर्मों का होता है. विठाला 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 विठाला. अरे कर्म चांगलं करा. रस्त्याने भीक मागणारा भिकारी असेल, भीक मागून पुलाखाली झोपत असेल आणि त्या भिकाऱ्याच्या पोराचं कर्म चांगलं असेल तर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याचं पोरग सुद्धा एक दिवस कलेक्टर झाल्याशिवाय राहत नाही. भिकाऱ्याचं पोरग असू द्या, पण कर्म चांगलं असेल तर कलेक्टर झाल्याशिवाय राहत नाही. मात्र कलेक्टर असू द्या आणि पोराचं कर्म चुकलं असेल तर भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही. याला कर्म म्हणतात. विठाला विठाला. हे कर्म आपण करायचं आणि कर्म करता करता 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे. 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, अरे तुम्ही पुरुषार्थ प्राप्त करा. पण लोक संसारामध्ये मग्न होते. सांगितलं बाबा अरे पुरुषार्थ प्राप्त करा. लोक म्हटले पुरुषार्थ प्राप्त करा म्हणजे काय करायचं महाराज? तर सांगितलं एकच करा. काय करा? देवाची भक्ती करा. देवाची भक्ती करा आणि देवाची प्राप्ती करा. हा एक पुरुषार्थ आहे. महाराज ठीक आहे, आम्ही सुद्धा देवाची भक्ती करतो. 4-5 लोक समोर बसले होते मंदिरासमोर. महाराज म्हटले तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? एकाने हात वर केला. सांगू का महाराज? हो सांगा. आई भवानी थोर जानोनी तिज म्या उपासिले ओ, हाती परडी देऊनी तिने मज भिकेशी लाविले ओ, कुळा पांगळा करून आपणा जवळी बैसविले ओ, उदोस तुझे घरे फिरे घर घरे व्यर्थ शिनो वाटला, तुझ म्या फुलवरा बांधिला. एक म्हटला देवीची भक्ती करतो, दुसरा म्हटला खंडोबासी नवस घालोनी मुरळी होनी बैसविले वो, आपुले जे का सके सज्जन तेवरी विवंचूनी भरिले वो, वारी मागता पोट भरेना 1 2 3 4 5 10. शेवटी असं म्हटलेलं आहे, ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले वो, परिते फलकट झाले शेवटी गळा आपुल्या येऊनी पडिले वो. लोक म्हटले मी खंडोबाची, मी देवीची, मी या देवाची त्या देवाची भक्ती करतो. महाराज म्हटले तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ती दैवत कशी आहेत? शेंदरी हेंदरी दैवते कोणती भूते खेते आपुल्या पोटाची रणते, मग ते सीते अवधान. आपुल्या मेजर साहेबांची आठवण आली नाही का? आजचे आपले सौजन्यवाले, बरोबर ना? मेजर साहेब ते गेले वाटते नाही का ड्युटीवरती, बरोबर. खरं म्हणजे मी सांगत असतो धर्म टिकवण्याचं काम हे हरिभक्तपरायण या लोकांकडे आहे, पण हा देश टिकवण्याचं काम या देशभक्तपरायण लोकांकडे आहे. ही लोक फार मोठी आहेत.
आम्ही एसीच्या रूममध्ये एसीच्या गाडीमध्ये बसून दिवसभर फिरतो, बरोबर आहे. कीर्तन आम्ही फुकट करत नाही, तुमच्याकडनं पैसेही घेतो. आम्ही तुम्हाला 2 शब्द चांगले सांगतो आणि निघून जातो. पण ही लोक, यांच्या डोक्यावरती कायम संकट लटकलेलं असतं मायबाप, तरी सुद्धा देशाचं रक्षण करतात. खरं म्हणजे जेवढा अधिकार एखाद्या कीर्तनकाराचा तेवढाच अधिकार एखाद्या सैनिकाचा आहे मायबाप. ऐका, जेवढा मान तुम्ही एखाद्या कीर्तनकाराला देता तेवढाच मान एखाद्या सैनिकाला दिला पाहिजे. आठवण आली मला या प्रमाणावरून. सेंदरी हेंदरी देवते कोणती पूजी भूत घेते, आपुल्या पोटाची रडते मागुती सीते अवदान. भगवान परमात्मा, तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ती देवत कशी आहेत, ती अपूर्ण आहेत. मला सांग रे बाळा, 0 अधिक 0 किती? 1, बरोबर नाही? 0. तू सांग, तिखट अधिक तिखट बरोबर गोड होतं का? तिखट अधिक तिखट बरोबर गोड, हा तिखट होतं, बरोबर आहे. अंधार अधिक अंधार बरोबर उजेड होतं का? नाही. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर हुशार होतं का? नाही होत. ऐका, अंधार अधिक अंधार बरोबर अंधार होतो, तिखट अधिक तिखट बरोबर तिखट होतं, अंधार अधिक अंधारा बरोबर अंधार, तिखट अधिक तिखट बरोबर तिखट होतं, अपूर्ण अधिक अपूर्ण बरोबर अपूर्ण होतं, कधी पूर्ण होत नाही. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ती दैवत अपूर्ण आहेत का हो महाराज? आमची दैवत अपूर्ण आहेत, बरोबर आहे, तुमची दैवत अपूर्ण आहेत. मग पूर्णत्वाची देवता कोणची आहे? तर महाराज म्हणतात, भागवतामध्ये आलेले आहे, तृतीय स्कंदामध्ये विषय, परिपूर्णतमं साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारः. वैकुंठवासी गुरुवर्य वैद्य बाबा फार गवळ निघायचे, गोड नाही का? सांगायचे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. भगवान परमात्मा परिपूर्णतम देवता आहे. असितगिरी समं स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखितम यदि गुरुत्वम शारदा सर्वकालम तदपि तो गुणानाम ईश पारम जाती. विठाला विठाला. तुमचे दैवत सेंद्रिय आहेत, हेंद्रिय आहेत म्हटल्यावर राग आला महाराज. लोक म्हटले, महाराज आमचे देव जसे असायचे तसे असू द्या, तुमचे देव कसे सांगा. तो कुमार म्हणतात, आमचा देव कसा आहे तेच अभंगाच्या पहिल्या चरणात. भोळे भाविक जुनाट चांगले, भोळे भाविक जुनाट चांगले, जुनाट
तसं आहे तो. आमच्याकडे विदर्भामध्ये प्रमाण संपलं की लोक टाळी वाजवतात. खरं म्हणजे प्रेम माणसाने दिलं पाहिजे. ही छोटी छोटी मुलं आहेत आपल्या गावातली आहेत ना, एकदा वाजवता का टाळी त्यांच्याकरता? गावातली आहेत ना, गावातली आहेत का? अहो सांगा ना, का अमेरिकेहून आलेत? गावातली आहेत ना? मला माहिती आहे तुमची टाळीहून कळालं, टाळी जास्त वाजली. आता आत्तापर्यंत अशी वाजली नाही. पण ही छोटी मुलं आहेत. खरं सांगू का, तुम्हालाही मुलं आहेत, इथे आणून थोडं उभं केलं पाहिजे त्यांना. खरं सांगू का, 10 वर्षापूर्वी लोक म्हणायचे महाराज 18 वर्षाची आमची मुलगी आहे, दिसायला फार सुंदर मुलगी आहे, आम्हाला तिचं लग्न करायचं, सुंदर असा जावई आम्हाला तुम्ही एखादा असेल तर सांगा. अपेक्षा काय आहे तर सांगायचे महाराज 25 एकर पाण्याखाली जमीन पाहिजे आणि एखादा सरकारी जॉब, सरकारी नोकरी पाहिजे. ठीक आहे, 10 वर्षापूर्वी 25 एकर जमीन आणि एखादा सरकारी जॉब. आताच नोकरीचं काही खरं राहिलं नाहीये, त्यामुळे आता लोक म्हणतात महाराज काही नाही 10-15 एकर पाण्याखाली जमीन असेल तर आम्ही त्याला आमची मुलगी देऊ. 25 वर्षापूर्वी लोक म्हणायचे 25 एकर पाण्याखाली जमीन आणि सरकारी नोकरी असेल त्याला आम्ही आमची मुलगी देऊ. आता म्हणतात 10-15 एकर शेती असेल त्याला आम्ही आमची मुलगी देऊ. पण महाराज अजून 10 वर्षांनी लोक म्हणतील महाराज लोकाच्या गोठ्यामध्ये लोकाच्या बैलाचं शेण काढणारा चालेल, फक्त गळ्यामध्ये माळ पाहिजे त्याला आम्ही आमची मुलगी देऊन टाकू. कारण मोठ्या लोकांची रोग मोठे आहेत आणि मोठ्या लोकांची भोग मोठे आहेत. शहरामध्ये आपण चला, ह्या मुली माझ्यासमोर बसलेल्या आहेत, यांना काही अजून माहीत नाही. खरं सांगू का, शहरामध्ये पाहतो कॉलेजच्या मुली चौकामध्ये उभ्या राहून सिगारेट ओढतात, तुम्हालाही माहिती असेल. पण त्यापेक्षा आपलं खेळ फार छान आहे. पैसे कमवण्याच्या नादामध्ये आपण माणूसपणा विसरलेलो आहोत. विठाला विठाला आणि लोकांचा अहंकार फक्त या कीर्तनामध्ये नडतो. टाळी वाजवा म्हटलं की टाळी वाजवत नाहीत. पण खरं सांगू का, तुमची श्रीमंती तुम्हाला या कीर्तनामध्ये येऊन बसू देत नसेल, तुमचा पैसा तुम्हाला इथे येऊन बसू देत नसेल तर ऐका, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, तुमच्या गावात गजानन महाराज 1, 2, 3, 4, 5 कोटीपेक्षा जास्त काही पैसे कोणाकडे नसतील. 5 कोटी धरा, जास्तीत जास्त 5 कोटीवाला श्रीमंत माणूस तुमच्या गावात असेल, पण तुमचे पैसे तुम्हाला जर या ठिकाणी येऊन बसू देत नसतील तर लक्षात घ्या तुमची जेवढी इस्टेट आहे तेवढा लोकांचा संडास बाथरूमचा खर्च आहे. विठाला विठाला आणि तेवढे इस्टेटवाले लोक कीर्तनामध्ये येऊन बसतात, टाळी वाजवतात, हसतात, कधी रडतात. आपण देवाशी एकरूप झालं पाहिजे. आणि तुम्ही अहंकारामध्ये आहात. कबीर महाराज म्हणतात तेरे जैसे लाखों आए, तेरे जैसे लाखों आए, तेरे जैसे इस माटी ने खाए, रहा न नाम निशान रे बंदे, झूठी तेरी शान है, मत कर तू अभिमान. अभिमान करू नको. अरे बाबा तुझ्यासारखे किती आले आणि तुझ्यासारखे किती गेले, अभिमान करू नकोस. विठाला विठाला मला सांगायचंय, तुम्हाला थंडी वाजते, कोणी ब्लँकेट आणलेलं आहे, कोणी चादर आणलेली आहे, कोणी टोप्या घातल्यात, कोणी स्वेटर घातलेलं आहे, मी सुद्धा जॅकेट घातलेलं आहे. पण ही छोटी छोटी मुलं आहेत, खरं विचार करा, त्यांच्या अंगामध्ये स्वेटर नाहीये, धोतीमध्ये थंडी वाजते बघा, तरी सुद्धा ही मुलं या ठिकाणी उभे आहेत. विना घेण्याकरता एक छोटासा विद्यार्थी माझ्याकडे आला, एवढा आनंद वाटला मला. या वयामध्ये ज्याच्या गळ्यामध्ये विना पडतो ना मायबाप, खरं सांगू का, ही मान फार पवित्र आहे, आयुष्य वाया जाणार नाही एवढं तुम्हाला नारदाच्या गादीहून सांगतो या ठिकाणी. म्हणून आपले मुलं आपण या ठिकाणी आणले पाहिजे. कशा करता 8 तास आहे, त्या करताच आहे. इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. विठाला 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 विठाला. झाले आपले 9:15 झाले, आता 15 मिनिटं फक्त शिल्लक आहेत. 15 मिनिटामध्ये आपल्याला थांबायचंय. भगवान परमात्मा भोळा आहे, फक्त एवढं तुम्हाला सांगायचंय आणि थांबायचंय. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायची. म्हणजे तुम्हाला आनंद वाटला, कीर्तन संपणार आहे म्हणजे नाही. फक्त ऐका, ज्यांना ज्यांना कीर्तन बोर झालं असेल ते टाळी वाजवा एकदा. आता काय करू मी सांगा नारायण महाराज, सांगा मी काय करू, भक्ती करू का घरी जाऊ, काय करू सांगा ना.
एवढ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या माझ्या समोर. मला वाटलं कीर्तन तुम्हाला आवडत आहे काय, तुम्ही बसले टाळ्या वाजवून, नाही का? ऐका, तुम्हाला वाटलं गोड, कुणाला वाटलं बरोबर आहे ना, तुम्हाला कळालं नसेल. ऐका, सर्वांनी टाळी वाजवायची. आपण भजन करणार आहोत. पुरुष मंडळी हात वर घ्या. पुरुष मंडळी हात वर घ्या. ज्यांच्या हातात बांगड्या नसतील तेच. हा आता बघा, हा पटापट वर जा. तुम्ही नका, तुमचे हेच उपकार झाले, टाळ घेऊन वर आले. बघा कोपरे कापरे चेक करा. हे पाठीमागे तिकडे दुकानच्या समोर बसले. हा जॅकेट हातामध्ये भगवा धागा घ्या बरं. लक्ष माझं त्या ठिकाणी भरपूर आहे. ते पाठीमागे हा दरवाजाच्या बाजूला भैया उभा आहे, तो तुझ्या समोर जॅकेट. हा तेच तेच समोर समोर खाली. हा असं आलं. ओके धन्यवाद. आता 100 पैकी गजानन महाराज, नियोजन एवढं छान आहे आपलं. माईक सिस्टीम साबणीची 1 नंबर. हात वर घ्या. हा हात नाही खाली घ्यायचे ना, लागू द्या कळ जरा हाताला, नाही का? कळायला पाहिजे ना. नियोजन छान आहे, सिस्टीम छान आहे, गायक छान आहेत, वादक छान आहेत, यूट्यूबवाले छान आहेत. हात वर घ्या म्हटलं ना. हात बरोबर आहे. हा हे हात मुझे दे ठाकूर, नाही का? ऐका सर्वांनी मोठ्या प्रेमाने. हो गाव आहे, खऱ्या अर्थाने वृंदावन आहे. मोठ्या प्रेमाने टाळ्या. मैं राधे राधे गाऊ, मैं श्यामा श्यामा गाऊ. मैं राधे राधे गाऊ, मैं श्यामा श्यामा गाऊ. वृंदावन की महिमा प्यारे कोई ना जाने, प्रेम नगरिया मनमोहन की प्रेमी पहचाने. मैं राधे राधे गाऊ, मैं श्यामा श्यामा गाऊ. राधे राधे टाळी. हॅलो टाळी टाळी. धन्यवाद. वृंदावन की महिमा प्यारे कोई ना जाने, प्रेम नगरिया मनमोहन की प्रेमी पहचाने. जय जय राम हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. घ्या आता हात खाली घ्या बरं. हे सांगायचं काम बरोबर आहे. पण भजन यांनी केलं, मी केलं, यांनी सुंदर वाजवलं, पण तुम्ही काय तुमच्या बेबीला धक्का लागू दिला नाही. लागू दिला का? आता भजन करायचं. पुरुष मंडळी आपण सर्वांनी थांबायचंय. पुरुष मंडळी टाळी वाजू ना. नाही नाही महिला नाही, पुरुष. मैं राधे राधे गाऊ, मैं श्यामा श्यामा गाऊ. बस तुम्ही थांबा. आता पाठीमागचे पुरुष फक्त स्पेशल अपक्षवाले ते पाठीमागची पुरुष मंडळी. हो मैं राधे राधे गाऊ, मैं श्यामा श्यामा गाऊ.
पंगत आहे का पंगत इथे सप्त्यात आहे असते ना. यांना पहिल्या पंक्तीला बसवा पाठीमागच्याला. त्यांचे फोटो काढून घ्या. एक एक पासपोर्ट द्या माझ्याकडे. रोज सकाळी दर्शन करतो त्यांचं आता. अरे काय नाही का भजन ऐकायचे तुम्हाला. बघा महिला मंडळीचं भजन. महिला मंडळ करताना भजन का घालवतात चव माझी करताना ऐका महिला मंडळीचे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. खरंच सांगा भजन तुमचं चांगलं झालं का त्यांचं. वाजवा टाळी त्यांच्या करता. आपण फक्त एवढंच करू शकतो बजाव. भजन करू शकत नाही. करताना भजन ऐका महिला मंडळीचं भजन. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बस धन्यवाद. असं वाटतं मरावं तुमच्या पोटी जन्माला यावा. पण त्याच्याकरता मला अगोदर मरावं लागेल नाही का. जीवन जगू द्या. आपलं कसं होतं राधे राधे गाव. त्याला ना आकार ना उकार. यांचा आवाज ऐका. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. किती सुंदर आवाजामध्ये किती आवाज चांगला. महिलांचा आवाज चांगला असतो का माहिती का. त्या कधी बिड्या ओढत नाहीत. बरोबर ना. कधी पुड्या खात नाहीत. नाही पुड्या खातात. हा मी पाहिलेलं एक दोन ठिकाणी पुड्या खातात. शेतामध्ये दुपारची सुट्टी झाली जेवण झालं की लगेच त्या कमरेची पुडी काढतात. खातात ना. बरोबर आहे. त्या पुड्या खातात तरी सुद्धा आवाज चांगला आहे. आपलं ओनली इनकमिंग नो आउट गोईंग. विठोबा रखुमाई फक्त 10 मिनिट बाकी माझ्याकडे. भगवान परमात्मा किती भोळा आहे हे मला सांगायचं. लोक म्हणतात एवढ्या लवकर कसं काय झालं. मी प्रमाण जास्त घेत नाही महाराज नाही का. लवकरात लवकर हेही कीर्तनकार लोक आहेत आणि हे रोजच आहे यांना. बरोबर आहे. आम्ही एका दिवशी येतो आणि वजून टाकून जायचं हे मलाही पटत नाही. पूर्वी मी हे सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे काय यांचा आदर महत्वाचा आहे. रोजचं चालू आहे. त्यांना त्रास नको आहे आणि तुम्हालाही टेन्शन लोक म्हणतात महाराज 70 वर्ष झाले कीर्तन ऐकतो आम्ही. 70 वर्ष वा वा. पण अजिबात परिणाम होऊ दिला नाही. किती वर्षापासून 70 वर्षापासून ऐकतो पण अजिबात परिणाम होऊ दिला नाहीये. आम्ही सांगतो अजिबात होऊ द्यायचा. फक्त इथे यायचं बसायचं. बरोबर आहे ना. ऐका खऱ्या अर्थाने आपल्याला जावं लागणार आहे. मरावं प्रत्येकाला लागणार आहे. पण आपण मेल्यावर देवाने जर विचारलं तू खाली काय केलं तर देवाला सांगता आलं पाहिजे देवा कीर्तनामध्ये जो भजन मी केलेलं आहे विठाला विठाला पण आपण संसारामध्ये मग्न आहोत. कबीर महाराज म्हणतात किस धुन में बैठा बावरे. अरे बावरे किस धुन में बैठा बावरे तू किस मद में मस्ताना है. ओ सोने वाले जाग जरा संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जरा संसार मुसाफिर खाना है. आज गया कोई कल गया आज गया कोई कल गया कोई चंद रोज में जाएगा कोई चंद रोज में जाएगा. जिस घर से निकल गया पंछी जिस घर से निकल गया पंछी उस घर में फिर नहीं आना है. ओ सोने वाले जाग जरा संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जरा संसार मुसाफिर खाना है. आपण देवाची भक्ती केली पाहिजे. भगवान परमात्मा भोळा आहे. खरं म्हणजे देव जर भोळा असता तर देवाने एवढं सुंदर विश्व निर्माण केलं नसतं. पण महाराज तुम्ही देवाला भोळ म्हणता कसा. देव कसा आहे. देव चतुर आहे. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे किंवा चतुरातो शिरोमणी. भगवान परमात्मा चतुर आहे. तुम्ही त्याला भोळ कसं म्हणता तर महाराज सांगतात भगवान परमात्मा एवढा भोळा आहे. फक्त वाटीभर दूध मागितलं होतं कोणी उपमन्यूनी. वाटीभर दूध त्यांनी मागितलं देवाने दुधाचा सागर दिला. फक्त बापाची मांडी मागितली होती कोणी ध्रुव बाळाने. बापाची मांडी मागितली होती पण दिलं काय अडळपदी बाळ बैसविला धुरू क्षीराचा सागर उपमन्यात. देवानी भरपूर दिलं मायबाप
सुदामाने किती खाल्लं होतं? सुदामाने किती खाल्लं होतं देवाचं? किती किती? भागवत ऐकलं नाही तुम्ही अजून? काय खाल्लं होतं देवाचं? चणे, कोणी पोहे, कोणी खिचडी, कोणी एखादी पोळी म्हणा, आता नाही का कोणी. ऐका, देवाचे काय केले होते? एक मूठ भरून चणे होते, फुटाणे नव्हते, चणे, फक्त कच्चे चणे होते. एक मूठ भरून चणे खाल्ले. त्यासाठी काय झालं? आयुष्यभर सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्ये पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव दे कोणिया. काय दिलं? काय दिलं? गाव सोनियाचा दिला. भगवान परमात्मा देतो. मायबाप ऐका ना, भगवान परमात्मा देतो. काय देतो? ऐका, तृतीय स्कंदामध्ये सुंदर विषय आलेला आहे. आपलं कीर्तन संपलं, 5 मिनिट फक्त ऐका. हिरण्याक्षाला जेव्हा देवाने मारलं, त्याचा भाऊ असणारा हिरण्यकश्यपू राग आला त्याला. माझ्या भावाला मारलं, तपश्चर्या करण्याकरता गेला. कोण? हिरण्यकश्यप. पण पत्नी घरी होती. 7 महिन्याची गर्भवती पत्नी होती. तिचं नाव कयाधू आहे. इंद्राला वाटलं आपली खुर्ची घेईल, 2-3 पक्षी एका जागेवरती करून आपण खुर्चीवरती बसू. असं कोणाला वाटलं? इंद्राला वाटलं. त्या ठिकाणी त्याने 2-3 पक्षी एका जागेवर केले आणि समोर गेला. कुणाला? हिरण्यकश्यपूला मारण्याकरता. पण काही परिणाम होत नव्हता. शेवटचा पर्याय, पत्नीचं हरण करूयात आणि याला नष्ट करूयात. पत्नीला उचललं आणि घेऊन निघाला. आकाश मार्गे चालला. वाचवा वाचवा आवाज आलाय. कोण आहे? नारद महर्षी वर पाहतात तर कयाधू आहे. 7 महिन्याची गर्भवती आहे. सांगितलं, ए इंद्रा खाली ये. खाली बोलवलं. अरे 7 महिन्याची गर्भवती आहे ती कयाधू. पोटामध्ये महान भगवत भक्त जन्माला येणार. तिच्या उदरामधून तिला इथे सोड. आश्रमामध्ये त्या ठिकाणी कयाधू राहू लागली. सकाळी 4 वाजले की कयाधूच्या कानावरती शब्द पडायचे, नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. कानावरती शब्द पडले की कयाधू भजन करायची, नारायण. आणि हे शब्द कानाद्वारे मनामध्ये, मनाद्वारे गर्भावरती जायचे आणि गर्भाच्या कानावरती पडायचे. आता आपण महिला गर्भवती असतात, पण गर्भवती महिला काय काय ऐकतात? संध्याकाळी 8:30 वाजले की बस, ये रिश्ता क्या कहलाता है, बरोबर ना? रात्रीचे 11 वाजले आणि त्यांनी सांगितलं होतं माझ्या राजवाड्यामध्ये देवाचं नाव कुणीच घ्यायचं नाही. पण संध्याकाळी 11 वाजता शांत झोपला आणि कानावरती शब्द आले, नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. शब्द कानावरती पडले. धावत पळत गेला. दुसरं तिसरं कोणीच नव्हतं. 5 वर्षाचं आपलं लेकरू होतं. आणि प्रल्हाद एका कोपऱ्यामध्ये गळ्यामध्ये विना होता, हातामध्ये चिपळ्या होत्या, भजन करायचं, नारायण. धावत पळत गेला. 5 वर्षाचं लेकरू आहे, याला कळणार नाहीये. डोक्यावर हात फिरवला. सांगितलं, प्रल्हाद तुझा बाप देव आहे, याच्यापेक्षा मोठा देव जगाच्या पाठीवरती कोणीच नाहीये. तुझ्या बापाचं नाव घे. पण सांगितलं, बाबा देव जो गर्भामध्ये आईच्या मी नाव ऐकलं ना, तो देव मला अजून भेटला नाहीये, देवाचं नाव घेऊ नकोस. बाप म्हटला, ठीक आहे बाबा. शांत झोपले. 6 वर्ष वय झालं. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये नेऊन टाकलं. शाळेमध्ये दैत्यगुरु शुक्राचार्यांचे 2 मुलं होते, षंड आणि अमर्क नावाचे. हे शिक्षक होते. हाना मारा तोडा कापा दिवसभर शिकवायचे शाळेमध्ये. राक्षसांची शाळा ती. पण राक्षसांच्या शाळेमध्ये एका कोपऱ्यामध्ये बसून हा प्रल्हाद काय करायचा, नारायण श्रीमन नारायण 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 भजन करायचं आहे. सांगितलं गुरुजींनी, महाराज तुमचा पोरगा आहे, त्याला आम्ही मारू शकत नाही, ऐका ना, त्याला सांगा भजन करू नको. दुसऱ्या दिवशी प्रल्हाद शाळेमध्ये आला. शिक्षक थोडे लेट झाले. शिक्षकांच्या खुर्चीवरती प्रल्हाद बसला आणि सांगितलं, ए पोरो, मी समोर भजन म्हणतो, माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणा. आणि समोर बनायचा प्रल्हाद, हरिओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हरिओम नमो नारायणा. समोर भजन करायचं, पाठीमागे सर्व पोर भजन करायचे. राग आला. सांगितलं, महाराज तुमचा पोरगा भजन करतोय. सांगितलं, हिरण्यकश्यपूने याला मारून टाका. काय सांगितलं? याला मारून टाका. अजूनही काही काही बाप असे आहेत की पोरगा मंदिरात गेला की त्याला घरी गेल्यावर मारतात. हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे हिरण्यकश्यपू आहेत. विठाला विठाला. आणि म्हणून 12 प्रकारचे प्रयोग केले आपल्या पोटच्या लेकराला मारण्याकरता. कशाचे? 12 प्रकारचे. पहिला प्रयोग केला. सांगितलं, प्रल्हाद
तुला खाण्याकरता काय आवडतं? 6 वर्षाचं लेकरू आहे, त्याला काय माहीत बापाच्या पोटात काय शिजता येते. सांगितलं बाबा मला खाण्याकरता खीर आवडते. एक वाटीभर खीर आहे, चांदीची वाटी आहे, सोन्याचा चमचा आहे, सुंदर खीर वाटीमध्ये आहे आणि त्या वाटीमध्ये खिरीमध्ये 2 विषाचे थेंब टाकले. 6 वर्षाचं लेकरू मरायला किती विष लागणार आहे? 2 थेंब टाकले आणि खोलीमध्ये नेऊन दिलं. बाहेरून दरवाजा बंद केला आणि सैनिक येऊन शांत झोपले. सांगितलं सकाळी जा. आणि त्या वाटीमध्ये खिरीमध्ये विष होतं. पोरग मरून पडलं असेल, तोंडातून फेस बाहेर आला असेल, पोराच्या शरीराचा वास येत आला असेल, शरीर फुगून बसलं असेल, जाऊन बघा. दरवाजा उघडतात सैनिक आणि दरवाजा उघडून पाहतात तर काय दिसतं? नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजन करतोय महाराज, याला धक्का सुद्धा लागला नाहीये. पोरग भजन करते. दुसरा प्रयोग केला. एक हत्तीला दारू पाजली आणि समोर हात पाय बांधून ठेवलं. कोणाला? प्रल्हादाला. जंगलामध्ये नेऊन टाकलं. सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी जा. पोरग मरून पडला असेल, हाडाचा चुरा झाला असेल, मांसाचा चिखल झाला असेल, रक्त जमिनीमध्ये आटला असेल, जाऊन बघा. एका झाडाच्या बाजून वाकून पाहतात तर पोरग त्या ठिकाणी बसलं होतं. नुसतं बसलं नव्हतं, समोर हत्ती बसला होता. हत्ती मान हलवत होता आणि पोरगा नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. 12 प्रकारचे प्रयोग केले. शेवटचा प्रयोग केला. एका उंच डोंगरावरती नेलं, हातपाय बांधले, खाली टाकून दिलं. 8 दिवस झाले तरी सुद्धा पोराचा आवाज येत नाही. आता आनंद वाटला, बास माझ्या शत्रूचं नाव घेणार आहे, तो आता मरून गेला. पण 10 दिवसांनी सैनिक खाली पाठवले. जा, गीध पक्षांनी मांस तोडून खाल्ला असेल, पोराचे हाडं शिल्लक राहिले असतील, हाडं वापस घेऊन या. सैनिक दोरी सोडून खाली उतरतात. सुंदर अशी गुफा आहे, सुंदर असं पाणी समोरून वाहत आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, थंडगार हवा वाहते, हिरवेगार झाडं आहेत. आणि त्या ठिकाणी एका गुफेमध्ये प्रल्हाद बसला आणि काय करतोय? नारायण हो नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. अनेक प्रकारचे प्रयोग करतात. 12 प्रकारचे प्रयोग करून सुद्धा आपलं नाव घेणाऱ्या भक्ताला धक्का लागू देत नाही. याला म्हणतात भोळा. विठाला विठाला संक्रांतीच्या दिवशी हे महिला मंडळ तुमचं नाव घेतं. ते काय प्रेमाने घेत नाही, हे स्पष्ट सांगतो मी. फक्त घ्यावंच लागते म्हणून ते घेतात. तरी सुद्धा ही बाई तुमचं नाव घेतं ना, वर्षभर तुम्हाला, वर्षभर नाहीये, मरेपर्यंत सांभाळ. अरे एकदा तुम्ही नाव घेता तर हा नवरा तुमचा सांभाळ करतो मरेपर्यंत. तुम्ही देवाचं नाव घ्या, जन्मोजन्मी तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. भगवान परमात्मा भोळा आहे. 10 वाजले, फक्त 5 मिनिट घेऊ का दादा? नाही खरं सांगा, मोकळ्या मनाने घेऊ का 5 मिनिटं? ते मावशी 10 मिनिटं म्हणतात, पण हे मारतील मला घरी गेल्यावर. 10 मिनिट घेऊ का मोकळ्या मनाने? विठाला हा विठाला. काय भूक जरी नसली आणि एखादी भाजी चांगली झाली की एक चतकोर पोळी शिल्लक खाते माणूस. त्यातला प्रकार आहे. वातावरण छान आहे. खरं सांगू का, गाडी साधारण असली तरी चालते, ड्रायव्हर चांगला असला पाहिजे बरं का. ड्रायव्हर आपले गजानन महाराज आहेत. ड्रायव्हर चांगले का म्हणतो तर आपल्या गावाला कुठला कीर्तनकार चालतो, आपल्या लोकांना कुणाचं कीर्तन आवडतं, कुठला आपल्या मापात बसतो हे त्यांना पक्क माहिती. हे डॉक्टर आहेत ते. विठाला विठाला. मी वर्षातले 365 दिवसामध्ये जवळजवळ 350 कीर्तनं करतो. 350 कीर्तनं करतो आणि जवळजवळ एक 20-25 भागवत कथा, रामायण कथा करतो वर्षामध्ये. पण गावातले लोक मला म्हटले, महाराज कार्यक्रमाचं नियोजन करा, की मी हात जोडतो. 5,000 घ्यायचे का तुम्ही 10,000 घ्या, पण मला सांगू नका. हा डोक्याला खुराक असतो बरं का. हे 10 दिवस नियोजन करतात, 7 दिवस नियोजन करतात ना. खरं सांगू का, एकदा तुम्ही यांच्याकरता टाळ्या वाजवा मोठ्या प्रेमाने. सोपं नाही मायबाप. अरे तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये दिवसभर तुम्ही पळता, पायाला कातड राहत नाही, तरी सुद्धा जावई म्हणतो आमच्या सासऱ्यांनी लग्न काहीच चांगलं केलं नाहीये, संसारामध्ये पळून फायदा नाहीये, परमार्थामध्ये पळा. हे जर पळाले नसते तर एवढे लोक या ठिकाणी जमले नसते. विठाला विठाला. कीर्तनकार आला काय, कीर्तनकार गेला काय, तुम्हाला काही घेणं देणं नाही. पण त्यांचे 10 फोन मला झाले सकाळपासून, महाराज तुम्ही या, वेळेत या, जेवायला या. एवढी काळजी करतात. कीर्तनकाराची खूप काळजी करावी लागते, तेवढी काळजी ते करतात. तुम्ही फक्त येता, बसता, ऐकता, निघून जाता. चांगलं वाटलं आम्ही पैसे देतो म्हणून चांगलं होतं, आणि वाईट झालं की यांच्यामुळे होतं. ही अशी सवय आपली आहे. विठाला विठाला. भगवान परमात्मा भोळा आहे. किती भोळा आहे हो. रामायणामध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत आले. रामायण हा फार महान ग्रंथ आहे बरं आहे का. रामायण ग्रंथ या भारताचं वैभव आहे मायबाप.
ऐका. भरतखंडे जम्बूद्वीपे आर्यावर्ते भारत वशे कनगरी है, विख्यात अयोध्या नाम की हो यही जन्म भूमि है, परम पूज्य श्री राम की हम कथा सुनाते, राम सकल गुण गान की ये रामायण है, पुण्य कथा श्री राम की ये रामायण है, पुण्य कथा श्री राम की. ह्या रामायणामध्ये शेकडो प्रकारचे भक्त आलेले आहेत. लासिन्याची काही मंडळी माझ्यासोबत आलेले आहेत. त्यांच्याकडे माझी कथा होते आणि कथा ज्यांनी ऐकली त्यांना ते जरा कळतं. यातले भजन तुम्ही सुद्धा ऐकलंय. पण रामायण फार मोठा ग्रंथ आहे मायबाप. या रामायणामध्ये जटायू नावाचा एक पक्षी आहे, बरोबर आहे. शबरी नावाची एक भक्त आहे. अनेक प्रकारचे भक्त आहेत. तुम्ही घरी जाऊन पाहत राहा. फक्त तुम्हाला नावं मी सांगणार आहे. विठाला विठा. भगवान परमात्मा एवढा भाविक आहे. जाको राखे साईया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जगबैरी हुई. भगवान परमात्म्याला एकदा फक्त वाटलं पाहिजे हा भक्त माझा आहे. तुम्ही आगीत जरी उडी मारली ना धक्का लागू देत नाही. विठाला विठा. 2 वर्षापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला. कुठे? लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याच्या घाटामध्ये खोपोलीच्या बाजूला ऍक्सिडेंट. सकाळी 4 वाजता ड्रायव्हरला झोप लागली आणि ते लोखंडी पोल होते जुने पहिले लाईटचे. आता सिमेंटचे निघाले, पहिले लोखंडी पोल होते. त्या लोखंडी पोलला गाडी धडकली, इंजिन फुटलं आणि समोरची गाडी चिरल्या गेली. आणि सकाळी 4 वाजले. थंडी एवढी होती. आम्ही ते बाजूचे कागद जमा केले. आम्हाला धक्काही लागला नाही. हाताला थोडं खरचटलं होतं. बाजूला आम्ही जाळ करत शेकत बसलो. सकाळी 6 वाजेपर्यंत कुणाला बोलायचं. 2 तास शेकत बसलो आम्ही. आणि शेकत बसल्यावर लोक यायचे, महाराज या गाडीतले किती लोक मेले असं आम्हाला विचारायचे. या गाडीतले किती लोक मेले. अगोदर मला काही वाटलं नाही, पण विचार केला देवा, अरे लोक येऊन विचारतात या गाडीतले किती लोक मेले आणि तू आम्हाला धक्का सुद्धा लागू दिला नाहीये. यापेक्षा वेगळं काय द्यायचं. विठ्ठल. की आम्ही कीर्तनकार लोक 12-12, 15-15 वर्ष झाली फिरतोय मायबाप. रात्रंदिवस धावपळ असते. रात्रंदिवस धावपळ असते पण धक्का लागत नाही. कशाचा परिणाम? जाको राखे साईया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जगबैरी हुई. भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. एकच सांगतो जाता जाता, देवाची भक्ती करा. अहंकार वाटू देऊ नका. लोकांना असं वाटतं गजानन दादा की गरीब लोक असतील, जे रिकामचोट आहेत, ज्यांना काहीच डोकं नाही, जे अडाणी आहेत, त्यांनी देवाची भक्ती केली पाहिजे. महाराज पण ऐका, फार श्रीमंत लोक आहेत, देवाची भक्ती करतात, श्रीमंत लोक आहेत. एकच सांगतो ऐका, मोठ्या लोकांनी परमार्थ केला पाहिजे. त्याच्या पाठीमागे लहान लोक येत असतात. 80 वर्षाचा एक म्हातारा आहे. 80 वर्षाचा म्हातारा आहे. एका समुद्राच्या किनाऱ्यावरती ज्ञानेश्वरीचं पारायण करत बसलाय. ते पारायण आहे का? आहे. किती लोक बसलेत? महाराज करतात पारायण नाही का? तुम्ही करता? किती लोक आहेत महाराज? 40 लोक. गावची लोकसंख्या किती? 50 आहे का? बाकीचे काय करतात? तुम्ही एक संकल्प करा आज. आता यावर्षी नाही पण आयुष्यामध्ये एक तरी पारायण केल्याशिवाय आम्ही मरणार नाही, हा संकल्प तुम्ही करा. करणार का? करणार का? करणार का? करणार का? नाही करणार. बरोबर ना? अजिबात करूच नका तुम्ही. अरे हे आयुष्य आहे. एकदा तरी माऊली ज्ञानोबरायांच्या मुखातले वाक्य आपल्या मुखातून गेले पाहिजे. हे शरीर पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा करतो का आपण? ज्या गावामध्ये मी राहतो ना, माझं हराळ नावाचं गाव आहे रिसोड शेजारी. माझ्या गावामध्ये जवळजवळ 10,000 लोकसंख्येचं गाव आहे माझं. दरवर्षी फक्त 500 लोक आम्ही पारायणाकरता घेतो महाराज. आणि 500 लोकांना एका माणसाला 500 रुपये फीज आहे पारायणाकरता. अजून 3 वर्ष लोक वेटिंगवरती आहेत. 3 वर्ष नंबर लागत नाही लोकांचा. 500 रुपये फी आणि मग पारायणाला बसायचं. 3 वर्षाची लिस्ट माझ्या घरी सध्या वहीवरती लिहिलेली आहे. नंबर लागत नाही. तुमचं माझं गाव फार काही अंतर नाही, एक 100-150 किलोमीटरचं अंतर आहे. पण ते कुठे, तुम्ही कुठे? परमार्थ करा. या चेहऱ्यावरती तेज आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाल. 80 वर्षाचा म्हातारा ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय समुद्राच्या काठावरती. 40 वर्षाचं पोरग गेलं आणि बोटामध्ये ब्रिस्टॉल आहे. सांगतो बाबा काय करता? सांगितलं पारायण करतो. राग आला, म्हटलं बसा पारायण करीत. भारत निघाला महासत्ता होण्याकडे. पारायण करत बसलेत. अंधश्रद्धा आहे, थोतांड आहे, बंद करा पारायण. कोण म्हणतं?
40 वर्षाचा पोरगा म्हणतो. 80 मोठी माणसं मोठीच असतात. 80 वर्षाचा म्हातारा उठून उभा राहिला आणि स्मित हास्य केलं. जसं म्हातारा उठून उभं राहिलं असे 4 बॉडीगार्ड म्हाताऱ्याच्या आजूबाजूला उभे राहिले. 4 बॉडीगार्ड उभे राहिले. आता या पोराला कळायला पाहिजे होतं म्हातारा कोणीतरी मोठा आहे. हात जोडले म्हाताऱ्याने सांगितलं, साहेब 80 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? सांगितलं, बाबा तुमच्यासारखे पारायण करून मी आयुष्याचं वाटोळं नाही केलं. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला एका महिन्याला 1.25 लाख रुपये पगार आहे. कोण म्हणतं? हे पोरगं म्हणतं 40 वर्षाचं. स्मित हास्य केलं. म्हाताऱ्यांनी एक टाळी वाजवली. लाल दिव्याची गाडी जवळ आली. लाल दिव्याच्या गाडीत म्हातारा बसला आणि लाल दिव्याच्या गाडीत म्हातारा बसल्यावर लाल दिव्याच्या गाडीची काळी काच खाली केली आणि पुन्हा हात जोडले. कोणी? 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी 40 वर्षाच्या पोरासमोर सांगितलं, साहेब 80 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? साहेब हसले, म्हटले, बाबा तुम्हाला 10 सेकंदापूर्वी सांगितलं मी की तुमच्यासारखे पारायण करून माझ्या आयुष्याची वाट मी नाही लावली. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. गाडीची काळी काच वर घेतली. 100 मीटर गाडी समोर गेली. पुन्हा गाडी थांबली. पुन्हा गाडीची काळी काच खाली केली आणि पुन्हा आवाज दिला म्हाताऱ्याने, साहेब जरा इकडे येता का? साहेब धावत पळत तिकडे गेले. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने तिसऱ्यांदा पुन्हा हात जोडले. सांगितलं, साहेब ऐका ना, 80 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? तळपायची आग मस्तकात गेली साहेबाच्या. साहेब म्हटले, म्हाताऱ्या 30 सेकंदामध्ये तिसरी वेळ तुला मी सांगतोय की मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तुझ्यासारखे पारायण करून करून माझं आयुष्य मी बर्बाद नाही केलं. कोण म्हणतं? 40 वर्षाचं पोरग 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हणतं. तरी सुद्धा म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं नव्हतं. म्हाताऱ्याने स्मित हास्य केलं. गाडीचा दरवाजा उघडला. खाली उठून म्हातारा उभा राहिला आणि म्हणतो, साहेब तुम्ही काय करता? सांगतो, बाबा मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. कॉलर टाईट केली. म्हाताऱ्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्या कंपनीचा मी मालक आहे. काय म्हणतं म्हातारं? तुम्ही ज्या कंपनीत काम करता ना त्या कंपनीचा मी मालक आहे. आणि बरं का साहेब, अशा एकच कंपनीचा मालक नाही, मी 35 कंपन्याचा मी मालक आहे. ओ साहेब, म्हाताऱ्याचा आवाज आता वाढलेला आहे आणि म्हातारा म्हणतं, साहेब तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर एका वर्षाला मी कंपनीमध्ये घेतो. बरं का साहेब, तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर एका महिन्यात एका वर्षाला कंपनीतून हाकलून देतो. हो साहेब, तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य एका वर्षामध्ये हा एकटा पठ्ठ्या घडवतोय. तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य हा एकटा घडवतोय. मात्र माझ्यासारख्या लाखो लोकांचं आयुष्य ही माझी ज्ञानेश्वरी घडवते. ही माझी ज्ञानेश्वरी घडवते. हे 80 वर्षाचं म्हातारं आहे. ही काय दंतकथा नाहीये, ही काय भाकड कथा नाहीये. या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं नाव ऐकायचं असेल तर जरा कान टवकारून ऐका. या म्हाताऱ्याचं नाव आहे डॉक्टर विक्रम साराभाई. विठाला विठाला नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी. आयुष्यामध्ये एक तरी ओवी वाचू नका, ती अनुभवामध्ये आणा. एक ओवी आम्ही, अरे माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीला आमचं डोकं लागलं. तुमच्यासारखे लाखो लोक रोज आमच्या पाया पडतात. आमच्यात काहीच नाही. तुम्हाला 2 हात, आम्हाला 2 हात, तुम्हाला 2 पाय, आम्हाला 2 पाय. कदाचित आमच्यापेक्षा जास्त बुद्धी तुम्हाला असेल, पण तरी सुद्धा तुमचं डोकं आमच्या पायावरती टेकवायची ताकद का होते? तर माऊली ज्ञानोबा यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. विठाला विठाला. आयुष्यामध्ये परमार्थ करा आणि आयुष्यामध्ये एकच विचार करा, हा सप्ताह आहे. हे पैसे वाया जाऊ देऊ नका. जर कोणी व्यसन करत असेल तर व्यसन करू नका. मायबाप 100, 200, 300, 500 घरं जेव्हा दारू पिऊन बर्बाद होतात तेव्हा एक दारू विकणारा माणूस श्रीमंत होतो. याचा विचार आपण करा. दारू पिणारी माणसं पाहतो आम्ही मायबाप. अरे मुलाला शर्ट आहे तर पॅन्ट नाही, पॅन्ट आहे तर बटन नाही, बटन आहे तर दप्तर नाही, दप्तर आहे तर पुस्तक नाही. आयुष्यामध्ये दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारू पिणाऱ्या माणसाची पत्नी जर देवाकडे आली तर देवाला म्हणत नाही देवा मला सुखात ठेव. देवाला फक्त एकच म्हणते, देवा कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे पण आयुष्याचा जोडीदार. व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार. व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार. व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्यामध्ये व्यसन करू नका मायबाप. व्यसन जर करत असाल तर या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. चिमणी पाखरं नावाचा पिक्चर तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे.
व्यसना करता बाप आपल्या पोटची लेकरं लोकांना विकतो. कशा करता? व्यसना करता. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडिल सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, चिमन पिलानो कुशीतया, करीन तुम्हावर माया, काळजातल्या ममतेची, धरीन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा, हो घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उद्धार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आयुष्यामध्ये व्यसन करू नका आणि भगवान परमात्माची भक्ती करा. भगवान परमात्मा भोळा आहे, भाविक आहे. अजून एक शब्द सांगितला भोळा आणि आपली वेळ संपून गेली. 15 मिनिटं शिल्लक घेतले. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबायचंय. ज्ञानेश्वर माऊली, उठू नका कोणी. आज आपल्या गावामध्ये माझा सेवेचा योग, आपल्या गावचा असणारे रत्न हरिभक्तपरायण गजानन महाराज नागरे यांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आला. खरं म्हणजे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. माझे मित्र फार मोजके आहेत, पण अशी तोला बोलाची मित्र आहेत. खरं म्हणजे महाराज एकच विनंती माऊलीला करायची की आपलं जे प्रेमाचं नातं आहे, आपलं जे मित्राचं नातं आहे, याला कोणाची दृष्ट न लागो. माणसाचे मित्र मोजकेच असले पाहिजे, मोजकेच मित्र असले पाहिजे, पण मित्र तोला मोलाचे असले पाहिजे. नाहीतर एक ना धड आणि भाराभर चिंध्या, असं कामाचं नाहीये. माझी सवय एक अशी आहे, आदतें अलग है हमारी दुनिया वालों से, कम दोस्त रखते हैं लेकिन लाजवाब रखते हैं. आदतें अलग है हमारी दुनिया वालों से, कम दोस्त रखते हैं लेकिन लाजवाब रखते हैं. बेशक माला हमारी छोटी है पर फूल उसमें सारे गुलाब रखते हैं, फूल उसमें सारे गुलाब रखते हैं. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय.